नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आत्ता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते, जाय रे भाऊ दादा तुझ्या बापाला जेवायला सांग ना. मुलगा जातो पप्पाच्या जवळ आणि बापाला सांगतो, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय मन बापनं काय जाय राहिलं. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं आणि जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते ना महाराज, इतकी गोड बोलते ना. माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा काय झालं, तुम्ही नर्वस दिसायले पप्पा, काय झालं. काय नाही ग बाई, चला उठा लवकर जेवण करा. पप्पा नाही ग बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं, उठा बरं लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का हो पप्पा तुमचं डोकं दुखतंय का, बाम लावून देऊ का. नाही ग बाई तसं काय नाही. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत. हां मुलगीच का निवडली, या कन्याच का निवडली अजून सांगतो. तुमची पोरगी 50, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर दिलेली आहे. लग्न झालेलं आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ सांगतो, बाई लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे. माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी त्या बापाला नाश्ता दिलाय, गोळ्या औषधी दिलाय, तो बाप झोपलाय. रिप्लाय बहिणीला फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या. दिवसाला 4 चक्कर मारतो बापाच्या खाटेजवळून तरी मला माहीत नाही बाप आजारी या. आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस दीदी. तेव्हा ती ताई सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई. दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये, मुलगामध्ये नाही आहे. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात. आणि ज्यांना मुली असतील त्यांना अनुभव असेल, मुलगी बापावर किती प्रेम करते. बाप जेवत नसेल तर स्वतः जेवणार नाही. महाराज बाप बाहेर असतो तरी सुद्धा दादा बोल फोन करी सांगत, पप्पान गोड खाद का, ध्यान ठेव जा. याला म्हणावं मुलगी. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं विशेष प्रेम करणारी मुलगी असते. अजून सांगतो, आपल्या भारत देशामध्ये पोरींचं किती महत्त्व आहे लक्षपूर्वक ऐका. जर ज्यांनी रामचरितमानस वाचलं असेल ना ज्ञानदादा, तर लोकांना कळेल मुलगी काय असते. ऐका, स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन असा चालत होता. स्वामी रामतीर्थ म्हणजे काय, संन्याशी साधू. पोरगीला घेऊन चढणारा माणूस अशक्त होता, बारका होता, टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामी रामतीर्थांनी त्या साधारणशा व्यक्तीला, पोरगीला घेऊन चढणाऱ्या व्यक्तीला आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक है. अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी, अरे जरा रुक जा बेटा, ये लड़की मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा पोरीच्या बापानं, साधू महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. तुम्हाला मुलगी काय करणार आहे. मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, तर कन्या करते, नाही तर सोपं नाही. आता मला सगळ्या मायबापांना प्रश्न विचारायचा आहे. आपल्या भारत देशामध्ये कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे की नाही. कोणत्याच बापाला आणि कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही ना. हा नाही मग उत्तर द्या. ओझं होत नाही ना.
पक्क ना तुमले बरोबर नाही ना वस वजन नाही वस ना माव गर्भपात कताईन घुसना होता वज होत नाही ना मग गर्भपात आलता कुठून अरे गर्भपातने एवढा सत्यानाश केलाय का गर्भपात करू करू पोरी कमी झाल्या आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाहीये परिस्थिती अशी आहे पहिले 100 पोरीन 70 पोरे होतात एक म्हातारा 2-2 लग्न करी हा ते 70 पोरीन 100 पोरे 70 नवय जाय 30 काय करा ना लंगोट चिल्यावान गडवर निघ जावान पर्याय नाही ना मग काय करा ना हावसात त्यांनाच कोणी करा आणि भाऊ तुमले बी सांगस तरुण भाऊसले नेमन रे आप्पा आकू काय काय ते लगीन मग नागिन डान्स करतो हो भाऊ चांगला भेटत नाही तुला नागिन डान्स वाला कवय भेटेल हो काका हा ते विषय बरेल गरमा दाती हाली पोरींचं ओझ होत नाही मग हा गर्भपात आलता कुठून थोडं माफी मागून बोलेल राग धरू नका माया हो जे घडलेलं पाप आहे त्याला बदलता येणार नाही पण याच्या पुढे गर्भपात करू नका आपण काल्याचं कीर्तन ऐकतो भागवत कथा ऐकतो त्याच्यामध्ये एखादा कथाकार किंवा एखाद्या कीर्तनकारानं कंसाला चांगलं म्हणलंय का माया हो कंस चांगला होता असं म्हणलंय का अजिबात नाही कंसानं काय केलं सख्या चुलत बहिणीचे 6 पोरं मारली 6 पोरं मारली पण कुठंतरी कंस परवडला पोरं मारली खरी पण त्यानं कमीत कमी लेकरांना जन्माला येऊ दिलं मग मारली आपण पोटातल्या पोटात पोरी मारल्या मग कंस चांगला का आपण चांगला एकदा स्वतःला प्रश्न करा हो आणि ज्या मायांकडनं झालं असेल न कळत जाऊ द्या याच्या पुढे पाप करू नका नाहीतर बाल हत्या करणाऱ्या स्त्रीच्या हातचं पाणी पिल्यानं सुद्धा पाप लागतंय विठ्ठल विठ्ठल गर्भपात झाला पोरींचा पण कशामुळे झाला त्याला पण दोषी आपणच आहेत तुम्ही म्हणसाल कस काय दादा भाऊ काही सांगणार बरं सर्वात सारखा राहता असं नाही काहीच नाही उंडा मागाल चव घाली म्हणशीन पुरी मारायण्यात पोटमान बाकी नसनी चवच सोड देल होती मांगाने काय मत आहे यावर तुमनं बरोबर आहे ना आपणच आपले हत्यारे आहोत अरे हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली पण मी प्रत्येक पोरीच्या बापाला पाया पडून सांगतो प्रत्येक पोरीच्या बापानं ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे ऐपतीनुसार येणारा पोरगा हुंडा मागत नसेल तर आपल्या ऐपतीनुसार हुंडा द्यायचा आणि येताच तो जर मागणी करत सोय मला इथला लाख पाहिजे उठाट द्यावा ना त्याला उठ रे भिकारी तू आत्तेच मागी राहा ना तू काय मन पोरले खावाडची उठ तुम्ही आहे गंधा मारतून गंधाने आपल्या इच्छेनुसार द्यायचं आणि एखादा नवरीना बाप एखादी पोरगीना बाप म्हणत महाराज तुम्ही गण सांगणार पण मी गरीब माणूस आहे हो मी कथाईन हुंडा लावू ऐपतनुसार सांगेले आणि तुमले सांगू का पटी जाईन मजुरी करणारा माणूस जो 200 रुपये रोज तीन काम करस ना तो सुद्धा 50 रुपयांनी इमल खायजास 50 रुपयांनी इमल खायचा जिल जन्मान घालेल तीन करता 50 रुपये जताडशे ना तिनं लगीन जाऊ दे बाहेर पण सुद्धा वय जाईना काका तयारी आपण ठेवायची ना बरोबर आहे का नाही तुम्ही तयारी ठेवायची पोरगी आपण जन्माला घातली ना तिचा खर्च आपल्याला करायचा आहे ऐपतीनुसार करायचा हां फक्त मागणारा पोऱ्याला पोर देऊ नका मायच्यान कधी कंबर मला हात घाली उठाडे अशा निचसले एक पोरगा पोरगी बघाय गेला ज्ञानदादा पोरगी बघाय गेला पोरगी सुंदर होती नवरीच्या बापाला म्हणला मला पोरगी आवडली तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचे पण हुंडा पाहिजे म्हणे कितला म्हणे 6 लाख रुपया पोरणा बाप म्हणे एकली पोरशे जवाई इंजिनियर भेट राय ना जाऊ दे झाला म्हणे 6 लाख घ्यात 6 लाख रुपये हुंडाई दिला पण नवरदेव म्हणे लगीन आपला पद्धत मा म्हणे कसं वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवायचं म्हणे चालेल भाऊ तुना पद्धत मा कर आता नेमकंच लग्नाच्या दिवशी या भाऊनं बग्गी तयार केली बग्गी एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगी बसली आणि त्या बँडवाजावालाच वाजायला सुरुवात करी बँडवाजावालाच वाजायला सुरुवात करी तरुण पोरे नाचायला सुरू होईयात इथला बेकार नाचत ना हा बँडवर नाचणारा पोरेच नाही काय साधी दुमरास का कितल्या का चालल्या जीन्स ना पॅन्डा ना तुटी जातीस तो लोक कुत्तच त्या तेवढं बरं आहे आपला दोडाना पोरे नाही तसा आपण नाचू नका या मताचा मी नाहीये मला स्वतःला नाचाना इथला छंद आहे ना तुम्ही दखी राहणार आटे बी पकवाज वाजना का मन सुरुशे नाचानं माले नाचानं इथलं येडशे पण मन नाचणं प्रत्येक कोणता बी व्हिडिओ सापडेन तुमले कोठे बी नाचू
ते देवना गाणावरच नाचू, वायबार गाणासवर नाचतच नाही मी. तरुण पोरं बँड वाजवायला लागलं आणि ते तरुण पोरं नाचायला लागले. अहो नवरदेव फाम माऊ ना, नवरी पोर बसेल होती बाजूमा बग्गी मा, ती पोरल्या हातलाय म्हणे देख ना पठ्ठ्यानी कशी कमायला कितला पोरी नाचराय ना. पोर म्हणे हा ना माय, म्हणे देखते खरी, म्हणे हा नाव माय, म्हणे पाय तर खरी. पोर म्हणे आव काय आवराव नाही म्हणे असा. पोर हुशार होती म्हणे धनी, म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात. तो म्हणे तू आता शपथ घाली सांगणंच पडी, सांगावंच लागेल, सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे. कसं काय नाही म्हणे, कोणले 20 नी, कोणले 50 नी, कोणले 100 नी पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तात येलच ना माहीत म्हणता आमना दुडाना पोरी नेत बघितला वायबार. तुमनाकडे नाही ती पद्धत, जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना. महाराज पोरांनी एवढी चव घातली ज्ञानदादा, एवढी चव घातली ना. मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये वृंदावनवरनं आलो. वृंदावनवरनं आल्याच्या नंतर माझा डीजेचा मित्र आहे सोनू दादा, त्याच्याकडे मी त्याच्या गल्लीतून जात होतो. त्याने मला बघितलं, म्हणे दादा बाबा म्हणता काय खूप दिवस नंतर भेटणार म्हणे, चहा आले आहो म्हणे. त्यान गरमा बटणू चहा पिवाले. तिथला मग एक नवरदेव डीजे ठरावालो ना. म्हणे सोनू दादा आपले डीजे लागणार आहे अमक्या अमकी तारीखले. बरं डीजेवालानी पहिले पैसा कितला लेवा नाही ठरवायला पाहिजे ना. तो सोनू दादा म्हणे बो पैसा कितला दिशी ते नंतर डीजे कितला वाजा लगून वाजा नाही ते सांग म्हणे. म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना, कितला वाजा लगून वाजा नाही का बं ठरायला ना. म्हणे महाराज काही काही गावेस ना पोरी इथला नालायक राहतस ना म्हणे, 2-2, 3-3 वाजा लगून डीजे वाजायला लावतस म्हणे. काय सांगू म्हणे तुमले. नवरदेव इथला खानदानी होता. तो म्हणे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू. काय सांगे भाऊ इथलं टेन्शन नको लिहू, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे. त्यासले जरी एक दाऊन चढी गई ना, त्या जनरेटरना आवाजवर सुद्धा कुत्त ते डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला विश्वास होई हो त्या मित्रासवर, म्हणजे कितली कंपनी खराब होईल. महाराज दारून एवढा सत्यानाश केलाय का हो. त्या पोरे जोर जोर मनाची राहतात. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचतायत. पोऱ्या म्हणे आता सांगणं पडी. काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. कसं काय नाही म्हणे, कोणले 20 नी, कोणले 50 नी, कोणले 100 नी पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माई. पोर हुशार होती धनी. म्हणे काय 20 रुपया मान, 50 रुपया मान, 100 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालसो म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. विठ्ठल 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 विठ्ठल. असो पुरींचे लग्न संबंध जुळले ता त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते मुलींना लवकर कळेल, मायांना लवकर कळेल. हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, नवरी मुलगी, तिची माय आणि तिचे बाप या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहतात पण समोरचं काही दिसत नाही. अशा प्रसंगाला ते तोंड देतात आणि तशा वेळेत नवरीच्या बापाला मंडपात कोणीतरी सांगावं की दादा आपल्याला एखादी वस्तू लागते, ती वस्तू तुम्ही घरातून घेऊन या. घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते, म्हणून तो पत्नीला शोधतोय. माझी बायको ती वस्तू मला शोधून देईल या आशेनं पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं, तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला, बाई रडते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर बाईला प्रश्न केला, का गं काय रडते, काय झालं तुला. काय नाही वदनी. ए वेडी तू रडते, मला दिसतंय, बोल म्हणले काहून रडत्या. नाही वदनी. ए वेडी अगं मी तुझा पती या, मला सांगणार नाही कोणाला सांगणार आहे. तू रडते मला दिसलं ना, बोल ना काय झालं. तुला मंडपात कुणी काय बोललं का, तुझा कोणी अपमान केला का. म्हणले नाही वदनी. मग तू का रडते या. बाईच्या डोळ्यात अश्रू होते. बाईनं सांगायला सुरुवात केली, धनी खरं सांगू का, दिदीला हळद लागली ना धनी, दिदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दिदी सारखी रडते हो, दिदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बाप म्हणतो, वेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का. मी जर का रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. माणसासारखा माणूस काय बायवानी रडायला लागला, मला नाही रडता येणार. कदाचित लोक म्हणतील याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय की काय.
अगं मला रडता येणार नाही. दोघं नवरा बायको रात्रभर हळदीच्या पूर्ण रात्रभर उशीत तोंड घालून रडतात महाराज. रात्र रडण्यात काढतात. सकाळी दिवस उजळला. नवरीचा बाप स्नान करून अंगणामध्ये मतलब ओट्यावर उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो माणूस वरवर मनाने सांगतो, दादा माझं पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, काय सांगावं? ज्या पोराला मी बघितलेलंही नाही, ओळखतही नाही, अशा पोराला मी माझं स्वतःचं काळीच दान करतोय रे दादा. दादा, कधी नवरीचा बाप, नवरीची माय होऊन बघा. ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. थोडक्यात सांगू का, बँकमध्ये जातो ना आपण, बँकमध्ये गेल्याच्या नंतर त्या मॅनेजर साहेबांना सांगा, मी पेन विसरलोय, तुमचा पेन द्या ना सही करायला. पेन देतात तर खरी, पण त्या पेनला अगोदर दोरीनं बांधून ठेवलेलं असते. 5 रुपयाचा पेन आहे तरी दोरी बांधून ठेवलेली या. नवरीची माय, नवरीचा बाप काय उदार अंतकरणाचे असतात. जन्माला आलेपासून तर 18 तर 20-22 वर्षाची करतात आणि कोणत्या तरी परक्या पोराच्या स्वाधीन करतात. काय उदार अंतकरणाचे मायबाप असतात. लोक 5 रुपयाची पेन देताना सुद्धा विश्वास ठेवत नाही. हो, इतका मोठा विश्वास पोरांवर टाकतात आणि त्या पोरांनी सुद्धा तेवढं खरं उतरलं पाहिजे अशी माझी इच्छा असेल. हो, त्यांनी पण तेवढं खरं उतरायला पाहिजे. पुढे बोलेलच मी अजून. हा, लग्न संबंध आटोपल्या इथं. आता प्रसंग आहे तो बिदाईचा. आता पोरीला सासरी जायचे. इथं बसलेल्या प्रत्येक मायला आणि प्रत्येक बहिणीला माझी पाया पडून विनंती असेल, माय, आज तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, कलोऱ्या बनून नवरदेवाकडनं जातात, लई वजनात राहतात काही बाया नवरदेवाच्या कलोऱ्या. तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुम्ही नवरदेवाच्या कलोऱ्या आहेत माया हो, पण हे विसरू नका, तुम्ही कोणाची तरी मुलगी होतात आणि हा प्रसंग तुमच्या जीवनाचा पण होता. तुम्ही सुद्धा अशाच आल्या होत्या जसं तुम्ही त्या पोरीला घ्यायला जाताय. हे कधी विसरायचं नाही. काही बाया लई वजनात असतात. त्या नवरी पोरगीला सांगतात, ए पोरी, चल आपल्याला निघावं लागतं. व आत्या तुमच्या सोबतच येते ना, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना. काही बाया सांगतात, काय भेटते तुझ्या मायला? जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची झाली तोपर्यंत मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं तुझ्या मायला? हो आत्या, येते ना तुमच्या सोबत, पण एकदा माझ्या मायला भेटू द्या ना, एकदा माझ्या मायला भेटू द्या, मी येते म्हणले. दादा, सगळे नातेवाईक, भावकीतले लोक सगळे उभे आहेत. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच मुलगी कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. माईच्या गड्याला मिठी मारते, माईला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर का माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. माय सांगते पोरीला, बेटा चा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जोडवले. लोक लखपती होते, करोडपती लोक होते. माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल. कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढे शहाणपणा करतो. आणि 11-11:30 वाजेच्या सुमारास विचारलं, रुपाली पैसे आणलेत का? पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई, एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई, धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी हा नाराज. आई त्या पोरीला सांगते, बेटा दीदी जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी होती. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी
सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी. जर का तुझी आठवण आली ना बाई, जर का तुझी आठवण आली ना, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी. कशी जगेल मी तुझ्या वाचून. दादा, बहिणीला भेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला भाऊआ, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो. फक्त रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा, तो मंडपातला भाऊ सांगत होता का ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. मला या अभंगातून तुम्हाला एक सांगावं वाटतंय. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना, पायापडून माफी मागून बोलतो बरं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका. फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या. कारण मी गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो. लखपती करोडपतींचा विषय द्या सोडून. गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो. पण आतापर्यंत भाकरीची साईज कुठं बदललेली नाही. गरीबाच्या घरात जेवढी भाकर बनते ना, तेवढीच करोडपतीच्या अब्जपतीच्या घरात पण बनते. म्हणून सांगतो, पोरींचे लग्न संबंध जोडवत असताना श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या. का सांगतोय हा प्रसंग, या प्रसंगाला मी स्पर्श करून बाहेर निघालोय म्हणून मी तुम्हाला सांगतो मायबापांना. कारण मी अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, पोरींचे लग्न संबंध करत असताना सावधगिरीनं 2 नाही 4 वेळेस जाऊन इन्क्वायरी करा आणि मग मुली द्या. अजिबात लाज ठेवायची नाही. हे काय सांगतो, आज जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या मायवर, कोण्या बापावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करतोय आजच्या कीर्तनातून. कारण माझ्या स्वतःच्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले. माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जुळवले. लोक लखपती होते, करोडपती लोक होते, श्रीमंत लोक होते. जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आले का ज्ञानदादा, बघितल्याच्या नंतर त्या लोकांचा चेहरा बघितल्याबरोबर मी ओळखलं, हे लोक लय 150 येतात असं. आणि एवढी तर माझी राधाराणी कृपा करते. माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल. तेवढी ताकद माझ्या राधाराणीनं दिलेली. त्या लोकांना बघितलं. मी बापाला सांगितलं, म्हणलं मला हे लोक व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप मला बोलला, म्हणे तुम्हापेक्षा जास्त पावसाळे खाल्ल्या इथं का. आता माझ्यासारख्या पोरानं जर विरोध करायचा म्हणला आणि तुमच्यासारखे कोणी वरिष्ठ बाबांनी जर बघितलं, काय म्हणणार, कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो. माझा नाविलाज झाला. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड फिरून गेली. तिसरं मूडच्या वेळेस तिच्याकडनं, माझ्या बहिणीकडनं तिच्या घरच्या लोकांनी 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी बहीण आली, पण वडिलांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे बोलायची हिंमत झाली नाही. ती माझ्या वहिनीकडे सांगून गेली, बोले वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, पण आता तू सांगू नकोस म्हणला कोणले. माझी बहीण चालली गेली. नंतर माझ्या वहिनीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं. म्हणले दादा, म्हणलं काय वहिनी, हो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. म्हटलं वहिनी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. म्हणले ताई सांगत होते अजिबात कोणाला सांगू नका, आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला आहे, पुन्हा रक्कम छोटी नाही ना, आपल्या गरिबांसाठी 10 लाख रुपये लय झाले, 10 लाख रुपये मागतायत म्हणल्यावर नका सांगू म्हणले. त्या लोकांच्या मनातून काही दिवसानंतर स्वार्थ निघून जाईल. माझी ताई चालली गेली. पण मला नंतर माहिती पडलं लगेच पाठवणं घ्यायला चुकीचं होईल. मग मी प्रसंग बघत होतो. बरोबर रक्षाबंधनचा प्रसंग बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर ती आली. तिला म्हणलं कागद ताई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं. ती म्हणते दादा काय रे सांगायचं, अजून पप्पांपर्यंत विषय जाईल, पुन्हा घरातलं वातावरण जाईल, जाऊ दे म्हणले, निघून जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ. पण म्हणलं बाई तिसऱ्या मुलीला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर तू लक्षात घे लोक किती स्वार्थी असतील. तिला म्हटलं जे झालं ते जाऊ दे, पण याच्यानंतर तू आता जाऊ नकोस म्हणला. माझ्या बहिणीला मी थांबून घेतलं. पण कसं असतं ना ज्ञानदादा, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी सुरतला कीर्तनाला होतो. माझा दादा ड्युटीला चालला गेला. माझे वडीलही बाहेर गावी होते आणि मागे तिच्या मालकानं फोन केला. म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. तिनं मला फोन केला. मला म्हणते दादा, म्हणलं काय ग ताई,
तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी म्हणला बाई तू जाऊ नको ग. ती म्हणते दादा मी जर नाही गेली, नको घडायला ते घडलं, माझी सासूलाच बरं वाईट काय घडलं, आणि जर जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे, तुझी बहीण नव्हती रे सासू मेली तिथं, तुझ्याकडे उत्तर नसेल दादा, मला जावं लागणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. ताई बहिणी हो, माझी ताई गेली त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 11-11:30 वाजेच्या सुमारास विचारलं रुपाली पैसे आणलेत का. गाव पूर्ण शांत होतं. विचारलं रुपाली पैसे आणलेत का. माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही एवढा घाईघाई कॉल केला, माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता, वडील बाहेर गावी होते, तुम्ही तुमच्या मायची तब्येत सिरियस सांगितली म्हणून मी घाईघाई निघून आली. काही लोकांच्या मनासारखं होत नाही. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं. पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी हा नराधम मारतच होता. माझ्या ताईनं आवाज द्यायला सुरुवात केली, कोणाला तरी माझा आवाज ऐकायला येईल आणि मला वाचवतील. माझी ताई घरातूनच आवाज देत होती, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची बहीण समजून, तुमची मुलगी समजून वाचवा हो, कोणीतरी दया करा ना. गल्लीत ते लोक तिचा आवाज ऐकत होते. या नराधमानं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही याय पाहिजे. आता हात मुडलेले, पाय तुटलेले, तिच्याकडनं उठलं जात नाही. आवाज द्यायचा तर तोंडात कापड आहे, कसा आवाज देणारा. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला, खेचत जिन्यानं घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा त्या मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या भावाला अपेक्षा होती का बहीण येईल तरी खरी. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई. प्रत्येक बहीण येते रक्षाबंधनला भावाला राखी बांधाया. ताई तुला नाही का ग वाटत, तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी तुझ्या भावाची हाताची कलई खाली असते. ताई तुला नाही एखाद्या रक्षाबंधनला दया येत का ग. असा कोणता राग धरून बसली. दादा ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं हो, इतरांना नाही ते कळायचं. प्रत्येक रक्षाबंधनला, प्रत्येक अक्षय तृतीयेला वाट पाहतोय. कदाचित माझ्यावर रुसली असन की काय. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा मी प्रत्येक माईला आणि प्रत्येक बापाला एकच विनंती करेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका हो, पोरं संस्कारी बघा मगच मुली द्या. आज रविकिरण महाराज 2 तास तुम्हाला हसवणारा मुलगा, जेव्हा पण बहिणीची आठवण येते ना 2-2 तास रडत बसतो. भावाला भेटले गेलं दादा. शेवटी बाप उभा होता. बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदी ही मोजता येत नाही. नवरी पोरगी बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम पोरीचं बापावर असतंय. बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, बघा
ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ते आपली माय बनते. बापाला समजवते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची. पर पप्पा मी आता जाते, माझ्या माईवर नका रागवशाल हो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. तुम्ही रागवताना माझी माई 2-2 दिवस जेवत नाही. हो पप्पा हे मी जवळून बघितलंय. मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना पप्पा, तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते. हो तिला समजून घेणारं कोणीच नाही. हो पप्पा तुम्ही तरी तिला समजून घ्यायचं. एवढ्या हक्कानं मुलगी समजवते. बाप त्या पोरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच आता आजच्या नंतर तुझ्या माईवर रागवत नाही, तुझ्या माईसोबत भांडण करणार नाही. पण बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा. सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. आता बैलगाडी मंडपाच्या बाहेर उभी होती पोरगी. बैलगाडीमध्ये बसली दादा, पण बैलगाडी पुढे चालत होती. पोरगी फिरून मागं पाहत होती. काय कारण होतं? जन्माला येणाऱ्या लेकराची जशी नाड खाणली जाते ना, मायपासून पोरगं जसं वेगळं केलं जातं, तशी त्या पोरीला सूचनाच होती. आता माझ्या माहेरसाठी मी परकी होणार आहे. आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. आता फक्त डोळे भरून एकदाचं माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती. पोरगी फिरून मागं बघत होती आणि बसलेल्या त्या बायांना सांगत होती, हो ताई ते जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं आहे. हो ताई ते घर दिसतंय ना, ती गली दिसते ना, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे. त्यांना पण माहिती आहे, पण या पोरीला फक्त डोळे भरून आपलं माहेर बघायचंय. बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली. एक गुर्राकी गुरं चारत होता. त्या गुर्राक्याकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, ताई तो गुर्राकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. आईनं अरण्यात बैलगाडी गेली. आता फक्त मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळकडे बघून पोरगीच्या डोळ्यात अश्रू यान सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बापाच्या गावाचा. डोळे भरेस तोवर माहेर बघायचे. आईन अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगावं, हो ताई, हो आत्या, बैलगाडी ते झेंडा दिसतोय ना, तो ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, तो माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं चालत होती. पोरगी फिरू फिरू मागं बघत होती. ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात कन्या सासुऱ्यासी जाय